शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता काय भक्तीचा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर मन जसोजो दायुको फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवला संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जीवाला श्रीमूर्ती रया आपुले आपण करा सोडवला संसार बंधन तोडावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संपूर्ण विश्वाला ज्ञानाचं सागर म्हणून आपण ज्यांना संबोधतो आणि संपूर्ण विश्वाला ज्ञान अमृत पाजणारे ज्यांच्याकडे आपण माऊली म्हणून बघतो दृष्टी फेकतो ज्यांनी अविरतपणे अख्ख्या विश्वाला मातृछायेचं प्रेम दिलं एवढंच नाही तर मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी ज्या संतांनी आपल्याला अनेक काही पुरावे दिले ज्या पुराव्याच्या माध्यमातून मानवी जीवन सार्थक करण्यासाठी मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी आणि या कलियुगाचा विचार करता मानवी जीवनाचा उद्धार होण्यासाठी अनेक असे काही सोपे मार्ग सांगितले असे महावैष्णव ज्यांनी अवघ्या 22व्या वर्षी संजीवन ज्यांनी समाधी घेतली एवढंच नाही तर 22व्या वर्षाच्या आतमध्ये अख्खं आयुष्य आपलं या संपूर्ण विश्वासाठी रचलं ठेवलं असे सर्वांचे ज्ञान सर्वांचे सुपरिचित असणारे आपणा सर्वांचे लाडके लढीवार ज्यांना आपण माऊली म्हणून संबोधतो असे संत ज्ञानोबा आहे आणि यांचा हा 3 चरणांचा अभंग नामपर प्रकरणातील हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये संत ज्ञानोबा सांगताहेत की बाबांनो या कलियुगामध्ये जर आपल्या मानवी जीवनाचा उद्धार करायचा झालाच ना तर तुम्हाला साधी सोपी कारण तुमचं विखुरलेलं जीवन बघता तुम्हाला अगदी साधं सोपं काही या ठिकाणी मी उपाय सांगतो काही उपदेश करतो जे उपदेश आपल्याला आपल्या जीवनासाठी सार्थक करू शकतात आणि त्याचबरोबर
असे काही उपदेश आहेत की ज्याच्यावरती ते साधनं काय करायचे ते सुद्धा महाराज सांगतात, आणि त्याच्या पलीकडं अगदी शेवटच्या स्टेपला आपण काय करायला पाहिजे याही गोष्टीचा विवेचन या अभंगाद्वारे या तिसऱ्या चरणामध्ये संत ज्ञानोबा या ठिकाणी आपल्याला सांगतात. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यावासा वाटतो, तो म्हणजे असा की मौजे श्री क्षेत्र टोकरखान या श्री क्षेत्रामध्ये पावन भूमीमध्ये आणि ज्या हनुमंतरायांनी अनादी कालापासून या गावावरती या परिसरावरती ज्यांचे छात्र ठेवलेलं आहे आणि ज्या हनुमंतरायांनी आपल्या सर्वांना अगदी त्यांच्या कृपेनं आपण सर्वजण या ठिकाणी गुणा गोविंदाने नांदत आहोत, आणि अशाच हनुमंतरायांच्या आपण या ठिकाणी वर्धापन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. आणि गेल्या अनेक वर्षापासून मी ज्यांचा इतिहास जर या ठिकाणी थोडस जर म्हणायचं झालं तर एक जागरूक देवस्थान म्हणायला हरकत नाही, कारण या ठिकाणी तुम्ही फक्त हनुमंतरायाजवळ फक्त प्रार्थना करा आणि मनातली इच्छा पूर्ण झाली नाही नंतर सांगा विठ्ठल विठ्ठल. आणि असं एक जागरूक दैवत आणि या श्री क्षेत्र टोकरखान या गावामध्ये मोख्याचा पाडा या गावामध्ये आपण हा अतिशय गुण्या गोविंदानं या पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे या गावातल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून युवक मंडळीच्या माध्यमातून हा असा भव्य दिव्य सोहळा नेत्रदीप सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण भाग्यवान आहात. याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्या हनुमंतरायानं आपल्या प्रभू रामचंद्रांसाठी अतोनात भेटण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला साध्य करण्यासाठी म्हणा ज्यांनी प्रयत्न केलं, अशा आपल्या प्रभू रामचंद्रांचं अवघ्या 8 दिवसापूर्वी त्यांची प्राण प्रतिष्ठा होऊन आणि त्यांची कार्यक्रम आपण बघितला. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र रामलला सुद्धा बसले आणि अवघ्या काही बोटावर मोजून 7-8 दिवसानंतर या हनुमंतरायांची जयंती साजरी होते. म्हणजे खऱ्या अर्थानं दासत्व आणि भक्त, देव आणि दास भक्त या दोघांमधला असलेला हा ताळमेळ अगदी जवळचा असलेला सहसंबंध आपण या ठिकाणी येत्या 7-8 दिवसामध्ये अनुभवत आहोत. एक थोडासा पार्श्वभूमी आपल्या डोळ्यासमोर जर मांडायची झाली तर 550 वर्षांनंतर आपण या ठिकाणी प्रभू हनुमंतरायांचे श्रद्धास्थान, हनुमंतरायांमध्ये हृदयामध्ये बसणारे हनुमंतरायांची ज्यांच्यावरती निस्सीम भक्त म्हणून हनुमंतराय ज्यांना ओळखले जाते असे या ठिकाणी प्रभू रामचंद्र या ठिकाणी आपल्या अयोध्येमध्ये येऊन बसलेले आहेत. याचा अर्थ हनुमंतरायांनी किती आनंद झाला असेल हे आपण या ठिकाणी शब्दाने उच्चारू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच पावन धर्तीवरती आपण सर्वजण भाग्यवान आहात की हा एक अद्भुत क्षण आणि भव्य दिव्य हा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. कार्यक्रम अनादी कालापासून जरी आपण करत असलो तरी हा क्षण, हे दिवस खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी खूप भाग्याचे दिवस आहे. आणि हा असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. त्याचबरोबर हा कार्यक्रम जो अनुभवत आहोत खऱ्या अर्थानं या परिसरामधलं वैभव, खऱ्या अर्थानं आदिवासी भागामध्ये येऊन काम करणं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लोकांना वळवणं, आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून लोकांचे पारमार्थिक जीवनाच्या माध्यमातून लोकांमध्ये असलेला द्वेष हा नाहीसा करणं आणि लोकांचं मानवी जीवन सार्थक लावण्याचं काम खऱ्या अर्थानं गुरुवर्य आदरणीय भागडे बाबा या ठिकाणी उपस्थित आणि या पंचकोशीमध्ये भेटत आहे. खऱ्या अर्थानं त्यांना काहीच गरज नाही, त्यांचा संसार प्रपंच अतोनात चांगल्या पद्धतीने तिकडे चाललाय. तरीही या संपूर्ण भागामध्ये येऊन आपल्या सर्वांसाठी एक ज्ञान अमृत ज्यांनी पाजलं आणि या चांगल्या मार्गाला ज्यांनी लावलं खऱ्या अर्थाने संतांच्या माध्यमातून, कारण संतांनी जेही आपल्याला मार्ग दाखवले त्या मार्गाने आपण चाललो. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण भाग्यवान आहात की अशा पद्धतीने चांगल्या मार्गाने जात आहोत. याचं कारण सांगतो की हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये मार्ग वेगवेगळे दाखवणारी लोक अनेक आहेत. ऐसे कैसे झाले साधू, कर्म करून या म्हणती साधू, अंग लावून या राख आणि डोळे झाकून या करती पापा. अशा अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल की हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोणावर कसाही आपण विश्वास ठेवून कसे जमणार, कारण आपलं जीवन, आपला जीव, आपला देह हा अतिशय मौल्यवान जीव आहे, मौल्यवान देह आहे. आणि त्या देहाचा उपयोग हा आपल्याला या मृत्यू लोकावरती चांगल्या पद्धतीने करायचा. आणि त्यासाठी मायबापांनो सज्जन आहोत. मी सर्वप्रथम या ग्रामस्थांना आणि या कमिटीचे जे अध्यक्ष असतील
टोकरे साहेब आणि त्याचबरोबर युवक मंडळी आणि विशेष म्हणजे या गावाचे वैभव की ज्यांचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठा आपण कार्य बघतो आहोत असे हरिभक्त पारायण धोडी महाराज, तसेच या गावाचे एक युवा नेतृत्व आणि एक आदर्श नेतृत्व जसे या ठिकाणी सम्राट महाराज या ठिकाणी टोकरे साहेब आहेत की खऱ्या अर्थानं त्याबरोबरच त्यांच्या पाठीशी त्यांच्यावरती आशीर्वाद ठेवणारे या गावातले संपूर्ण ज्ञानी लोक, आध्यात्मिक क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, आरोग्य क्षेत्रातले असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, या सगळ्या लोकांचा आणि शेतकरी विशेष माझ्या शेतकरी बळीराजा असेल या सर्वांच्या अतोनात परिश्रमातून हा कार्यक्रम भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. तसेच पंचक्रोशीतून सर्व भाविक भक्तांच्या माध्यमातून सर्व महाराज लोकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अनुभवत आहोत. खऱ्या अर्थानं सर्वांच्या एकदा चरणावरती नतमस्तक होऊन आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला आरंभ करतो. विठ्ठल खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबा आहे सर्वांना सुपरिचित आहात. इथे बसलेले सर्व ज्ञानी मंडळी आहे, गुणीजन मंडळी आहे, आयुष्यात परमार्थामध्ये वेचलेली मंडळी आहे. मजे पामर आले काय थोडपण पायाची वाहन पायी बरी. मी फार काही मोठा ज्ञानी तत्वज्ञानी असं काहीही नाही, पण एक आपल्यातील आणि एक सामाजिक असलेली ओढ या माध्यमातून आपला सर्वांची या ठिकाणी काही आलेले अनुभव आपल्या समोर या ठिकाणी कथन करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग माऊली ज्ञानोबा यांचा आहे, 3 चरणांचा आहे, नामपर प्रकरणातील आहे. याचं कारण सांगतो की आजचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि तो नामपर प्रकरणातलाच घ्यायला पाहिजे असं आपलं तत्व आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा या अभंगामध्ये सांगतायत की बाबांनो हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये जर आपल्याला ताठ मानेनं जर जगायचं असेल आणि आपल्या साधना जर साध्य करायचे असतील, ध्येय उद्दिष्टाला जर प्राप्त करायचे असतील, तर या कलियुगामध्ये सगळ्यांना फार काही वेळ देण्याची वेळ येत नाही. सर्वांचं शेड्यूल हे पूर्णपणे बिझी आहे, त्यात आहे. आज आम्हाला देवाला नामस्मरण चिंतन आणि देवाचं भजन करायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग अशा लोकांसाठी, अशा व्यक्तींसाठी, अशा भाविक भक्तांसाठी, अशा समाजासाठी माऊली ज्ञानोबा हे सांगताय बाबांनी तुमच्याकडे वेळ नाही ना. मग एक लक्षात ठेवा, या कलियुगामध्ये तुमचा जर उद्धार करायचा असेल तर माऊली ज्ञानोबा हे सांगताय की बाबांनो एकच उपाय आहे की साधे आणि सोपी सरळ तुम्हाला काही गोष्टी सांगतो की ज्या गोष्टी आपण जर आचरणात आणल्या तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे. राम आणि कृष्ण ही 2 नावं अगदी साजिरे, सोपी आहेत. कधीही उठता बसता खेळता याला काहीही बंधन नाही. सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल, पारमार्थिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला झोकून द्यायचं असेल आणि मानवी देहाचं जीव करायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. मग अशी काही नावं सांगता आहेत माऊली ज्ञानोबा सांगतायत की राम आणि कृष्ण ही साजरी नावं आहेत, ज्या नावामुळे आपला मानवी जीवन हे सार्थक होऊ शकतं. राम आणि कृष्ण ही 2 नावं एवढी साधी आणि सोपी आहेत की सहजरित्या आपण उच्चारू शकतो की ज्याच्यासाठी फार काही कष्ट मेहनत करण्याची आवश्यकता काहीही नाही. हे उपदेश करतात माऊली ज्ञानोबा खूप मोठे, ज्यांची उंची आपण कधीच मोजू शकत नाही. महावैष्णव ज्ञानोबा त्यांचं जर चरित्र थोडक्यात आपण जर स्पर्श केलं तर मायबापांना सज्जन आहो. ज्या माऊली ज्ञानोबा यांनी 22व्या वर्षामध्ये संजीवन समाधी घेतली, एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये असलेलं सामर्थ्य काय होतं बघा. निर्जीव भिंत चालवणारे हे ज्ञानोबा आपल्याला उपदेश करते. उपदेश करणारी साधी व्यक्ती नाही. वेदमुखी वेद बोलवणारे माऊली ज्ञानोबा ते आपल्याला उपदेश करते. एवढंच नाही, माझ्या मुक्ताईला भूक लागली म्हणून पाठीवरती मांडे भाजतायत, पाठी तव्यासारखी लाल बुंद होते, ते माऊली ज्ञानोबा एक साधे सुधे व्यक्ती आपल्याला उपदेश करत नाही. मग माऊली ज्ञानोबा सांगतायत की तुम्ही तुमच्या या कलियुगामध्ये जीवनाचा उद्धार करायचा असेल ना तर मायबापांनो सज्जन आहो. अशी 2 नावं आहेत की ज्या नावामुळं आपण अनादी कालापासून काही लोकांचा उद्धार झाला, ज्यांची उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी मांडू शकतो. जसं वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी तयार झाला, हा याचं कारण होतं राम नामानं त्याचा उद्धार झाला. वाल्मिक ऋषी वाल्या कोळी होता
अनादी अनेक काळापासून तो लोकांची लुटमार करत होता. मार काही कथा तुमच्या डोळ्यासमोर मांडत नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त त्या कथेला स्पर्श करतो. वाल्ल्या कोळी वाटेरू वाटेला आलेल्या लोकांना फक्त लुबाडायचा, मारायचा आणि अशा हा दिनक्रम त्यांचा चालू असायचा. आणि त्यानंतर नारदांची स्वारी झाली आणि नारदांनी त्यांना मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या माध्यमातून तो मंत्र होता राम. फक्त राम नावाचा मंत्र होता. नारदांनी सांगितलं की हे बघ म्हणे, मी जोपर्यंत माझी रिटर्न स्वारी होत नाही तोपर्यंत मात्र इथेच तू या ठिकाणी राम नामाचं स्मरण करत बसलं पाहिजे, तर तुला हे केलेलं पापांचा घडा फोडता येईल. अन्यथा तुझ्या पापांचा घडा कुठेच पुसला जाणार नाही, कुठेच फोडला जाणार नाही. अनेक वर्ष झाली आणि त्या ठिकाणी नारदांची स्वारी आली आणि नारदांनी काय सांगितलेलं होतं, नारदांनी सुद्धा त्या ठिकाणी मनामध्ये ठेवलेलं नव्हतं. अचानक त्या घनदाट जंगलातून राम नामाचं स्मरण ऐकू आलं. हे कुठून येतं म्हणून ते कानोसा घेत 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 जंगलामध्ये गेले. एवढंच नाही तर त्या जंगलामध्ये जो वाल्ल्या कोळी हा मुंग्यांच्या वारुळावरती आतमध्ये बसलेला होता आणि राम नामाचं स्मरण करत होता. माय बापानं सच्चन हो, मला सांगायचं तात्पर्य एक आहे की राम नामानं वाल्ल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यांनी रामायण घडण्याच्या आधी रामायण लिहिलं. तोच असलेलं सामर्थ्य बघा काय आहे. अगदी 2 अक्षरांचं राम हे अक्षर आहे, 2 अक्षर आहेत फक्त, ज्याचा वैज्ञानिक दृष्ट्या आणि व्याकरणाच्या दृष्ट्या जर आपण थोडासा विचार केला तर आपण प्रयोग घरी गेल्यानंतर जर केलं तर बघा काय होतं की रामामध्ये सामर्थ्य काय आहे. राम नुसता एखादा शब्द उच्चारला तरीही आपण ज्यावेळेस राम म्हणतो तेव्हा आपलं तोंड उघडतं आणि म म्हणतो तेव्हा आपलं तोंड मिटतं. याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये असलेले पाप हे राम म्हटल्यानंतर बाहेर पडतात आणि म म्हटल्यानंतर बाहेरच्या पापांना आतमध्ये एंट्री नसते. हा सरळ त्याचा अर्थ आहे. पण रामामध्ये असलेलं सामर्थ्य बघा की सीता मातेला आणण्यासाठी सुद्धा माझ्या हनुमंतरायांनी अगदी पाषाणावरती दगडावरती राम नाम फक्त लिहिलं आणि त्या समुद्रामध्ये टाकलं आणि ते तरलं. एवढं रामामध्ये सामर्थ्य आहे. सामर्थ्य नामामध्ये एवढं मोठं आहे की भयानक मोठं सामर्थ्य आहे. फक्त ते नाम हे आपण व्यवस्थितरित्या आपल्या अगदी मनानं ध्यानानं अगदी एक मन करून चिंतनीय असं ध्यान केलं पाहिजे किंवा करणं गरजेचं आहे, तर त्या नामाचं महत्व त्या ठिकाणी आपल्याला समजेल. माय बापांनो सच्चन, हे रामाचं महत्व. भाविक ज्ञानोबा सांगतात की रामामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस हस्तिनापूरचं राज्य आमच्या पांडवांना मिळालं, ज्यावेळेस हस्तिनापूरचं राज्य पांडवांना मिळालं त्यावेळेस आता भगवान कृष्ण त्या ठिकाणी निश्चिंत झाले. मला जे करायचं होतं ते साध्य झालं आणि रथामध्ये बसले आणि पुन्हा द्वारकेला जायला निघाले. प्रसंग बघा काय आहे. कृष्ण या नामामध्ये सामर्थ्य सुद्धा काय आहे. पण ते मनापासून जर स्वीकारलं, मनापासून जर उद्गारलं तर नक्कीच भगवंत हा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. महाभारतामध्ये हस्तिनापूरचं राज्य ज्या वेळेस पांडवांच्या स्वाधीन केलं आणि त्यावेळेस मायबापांनो सच्चन आहो, भगवान कृष्ण रथात बसले आणि द्वारकेला जायला निघाले. एवढ्या प्रसंग असा घडला की कुंती माता तिथे होती. त्याचबरोबर जो अभिमन्यूची जी पत्नी आहे उत्तरा माता, ज्या उत्तरा मातेवरती घटोत्कचानं ब्रह्मशस्त्र त्यांनी त्यांच्या पोटामध्ये असलेल्या गर्भावरती सोडलेलं होतं. आणि त्यावेळेस त्या उत्तरा मातेनं भगवंताचे हात मारले, भगवंताला स्मरण केलं, भगवंताला हात मारली. कुठे गुंतला
जळे माझी काया जळ तुझी मूर्ती, माझी काया जळायला लागलेली आहे, माझ्या गर्भावरती ब्रह्मास्त्र टाकलेलं आहे आणि त्याच्यापासून मला देवा वाचवा, भगवंत मला वाचवा. आणि ही हाक त्या भगवंताच्या कानावरती पडली. पुन्हा एकदा भगवंत द्वारकेला जायला निघालेले होते, खाली रथातून खाली उतरले. माझ्या भक्तानं कोणीतरी हाक मारली आणि म्हणून त्या ठिकाणी गेले आणि त्या भगवंतानं त्या उत्तरा मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्यांची काया जी जळत होती ती वाचवली. आणि त्यानंतर अभिमन्यू आणि त्यांना जे वारस मिळाला तो पुढे तो त्यांनी वारस चालवत राहिला, नाहीतर त्यांचा वारसच त्या ठिकाणी नष्ट केलेला होता. म्हणजे कृष्ण नामामध्ये सुद्धा एवढी भक्ती. एवढंच नाही तर महाभारतातलं दुसरं उदाहरण आहे. ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, भर दरबारामध्ये वस्त्रहरण चालू असताना त्या द्रौपदीनं त्यांना माहित होतं की माझा भगवंत फार काही दूर नाही, कारण द्रौपदीची त्या भगवंतावरती निच्छम भक्ती होती. भगवंताचं स्मरण केल्या केल्या त्या द्रौपदीसाठी भगवंत त्या ठिकाणी धावून आले. पुन्हा एकदा त्या द्रौपदीने त्या ठिकाणी भगवंताला स्मरलं. कुठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सखया लाविला. भगवंता, माझ्यावरती एवढं मोठं संकट पडलेलं आहे आणि त्या संकटासाठी मी झुकू देते आहे आणि अशा कुठल्या कामामध्ये तुम्ही मग्न आहात की माझ्या संकटापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. त्या क्षणार्धात भगवंताने धाव घेतली आणि त्या द्रौपदीला विवस्त्र हस्त्रहरांपासून त्या ठिकाणी वाचवलं. ही भगवंताच्या नावामध्ये असलेली शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतायत की अशी दोन नावं अतिशय सुंदर आहेत, अतिशय सुंदर आहेत, साजरे आहेत, गोजरे आहेत, देखणे आहेत. एवढंच नाही तर ती परिपूर्ण सुद्धा आहे. पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार, पूर्ण अवतारी नावं आहेत आणि ती नावं जर आपण घेतली तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र ती नावं घ्यायची कशी आणि घ्यायची कुठली या संदर्भातलं माऊली ज्ञानोबराय आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये या ठिकाणी प्रगट करते. रामकृष्ण हृदय नावाच्या पेटीमध्ये आणि ठेवून ती आपल्याला स्मरावी लागतील. नुसतेच नावं घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. त्या नावामध्ये सामर्थ्य, पण त्या नावामध्ये सामर्थ्य असेल जरी ती नावं आपण जर हृदय नावाच्या पेटीमध्ये ठेवली आणि मनापासून जर उच्चारली तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून मन नावाचं जे आपल्या शरीरामध्ये मंदिर आहे त्याच्यामध्ये एकदा प्रवेश करा आणि ज्या प्रवेशामध्ये शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे त्याला विचारा की हे नाव कशा पद्धतीने उच्चारायची. ज्या वेळेस आपल्याला त्या आत्म्यातून त्या ठिकाणी प्रगट होईल किंवा ज्या आत्म्यातून काही संकेत येतील तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही साधना आपली सुरू होईल. नुसतं देखाव्याने जर आपण ही नावं उच्चारली तर काहीही कुणीही आपल्याला तारणार नाही. कारण हे कलियुग आहे.
या कलियुगामध्ये आपल्याला आपली सोडवण स्वतःलाच करावी लागणार नाही. आपल्याला कुणीही या ठिकाणी सोडवायला येणार नाही. आणि म्हणून माय बापांना सज्जन आहो की माऊली ज्ञानोबाला सांगतायत की रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी आहेत, परंतु ही साजरी जरी असली ती हृदया मंदिरी स्मरायची आहेत. हृदय नावाच्या मंदिरामध्ये ही दोन नावं ठेवून आणि ती आपल्याला उच्चारायची तर आपल्या जीवनाचा उत्तर आहे. अन्यथा तुम्ही कितीही हृदयामध्ये न ठेवता जर बाह्य रंगाने जर आपला परमार्थ जर दाखवला तर आपल्या जीवनाचा उद्धार हा कधीही होणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून मायबापांनो सज्जन आहो, या संपूर्ण जीवनाचा जर उद्धार करायचा असेल, सांसारिक जीवनाचा उद्धार करायचा असेल, प्रापंचिक जीवनाचा उद्धार करायचा असेल, तर या दोन नावांना आपल्याला आपल्या हृदयामध्ये ठामपणे कोंडवून ठेवावे लागेल. कारण हे नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. मायबापांनो सज्जन आहो, नाव आणि नाम यातलं फरक आहे. कारण नाव घेताना सुद्धा त्या नावामध्ये तेवढं सामर्थ्य असतं. आता सध्या कलियुगातला जर विचार केला तर नावांमध्ये किती सामर्थ्य हे आपण याची देही याची डोळा अनुभवत आहोत. आणि कुणीही म्हटलं जरी एखाद्याचं जर नाव जर जयराम असेल आणि त्याला नुसतं हाक जरी मारली, आवाज जरी दिला, तरीही खऱ्या अर्थानं न कळत आपल्यामधून एक चांगले संकेत तयार होतात, अनेक चांगला भाव निर्माण होतो. एवढं नावामध्ये सामर्थ्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि म्हणून नावाचं महत्व सुद्धा हरिपाठामध्ये एका प्रमाणामध्ये सुद्धा सुंदर दिलेलं आहे. नामाचा कीर्तन साधन पैसो जडतील पापे जन्मांतरीचे. अनादी कालापासून आपण आपल्या जीवनामध्ये जे पाप केलेलं आहे ते पाप या नामाच्या स्मरणामधून, नामाचं चिंतन करून ते आपण नाहीस करू शकतो, जाळू शकतो. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून मायबापांना सज्जन आहो, हे मात्र नाव आपण हृदय नावाच्या पेटीमध्ये कोंडून आणि त्या ठिकाणी ते नामस्मरण करणं हे खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य असेल. याचं कारण सांगतो की हे जर आपण या कलियुगामध्ये जर केलं नाही ना मायबापांनो सज्जन आहो, की अनादी कालापासून आपल्या जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये असेल, सांसारिक जीवनामध्ये असेल, आलेले जे संकट असतील, या संकटांना या नामा व्यतिरिक्त कोणीही तारू शकणार नाही. अनेक संकट आपल्यावरती येते. सांसारिक बंधनामध्ये संकट आहे, मग पैशाचं संकट आहे, पुत्र रत्न होत नाही त्याचं संकट आहे, घर बांधून होत नाही त्याचं संकट आहे, बंगला बांधता येत नाही त्याचं संकट आहे, नोकरी मिळत नाही त्याचं संकट आहे, शेती पिकत नाही त्याचे संकट आहे. अनादी कालापासून चालत आलेली ही आपल्या जीवनामधली संकट आहेत. असं म्हणत नाही की ही संकट कधी तुटणार जातील, पण या संकटातून आपण समाधानकारकरित्या आपल्याला जीवन जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं समाधान मिळवून देण्याचं काम हे नामच करेल. जे नाम माझ्या संत जनाबाईनं पांडुरंग परमात्म्याला आळवलं आणि माझा पांडुरंग परमात्मा जनाबाईच्या थेट सोबत जाऊन काम करू लागला. नामामध्ये सामर्थ्य आहे. एवढंच नाही, जनाबाई शेतामध्ये गोवऱ्या विकत असताना ज्या गोवरीमध्ये विठ्ठल नावाचा शब्द येत नाही ती गोवरी माझी नाही, निश्चित. अशा पद्धतीनं मनाचे दृढ निश्चय बाळगलेलं
पांडुरंग परमात्माला मला जर प्राप्त करायचं आहे ना तर त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. माझ्या जीवनातली बंधनं जर मला तोडायची आहे तर नामामधले मला नामाचं त्या ठिकाणी सामर्थ्य दाखवावं लागेल, नाव घ्यावं लागेल. आणि ही नावं घेण्यासाठी माऊलींनी आपल्याला दोन साधनं दिली, दोन सुंदर नावं दिलेली आहेत. याच्या पलीकडे अजूनही नावं आहेत की ज्या नावानं आपला उद्धार होऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला अनेक साधनं करावी लागतात. पण ही जी दोन नावं सांगितलेली आहेत ती दोन नावामध्ये साधनं करण्याची आवश्यकता नाही. जसं मगाशी सांगितलं की चालता उठता बसता खाता पिता वाटेल ते करता बंधन नाही. ते नाव राम आणि कृष्ण जर घेतलं तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि त्याचबरोबर ज्या वेळेस आपल्या जीवनाचा उद्धार होईल तेव्हा मात्र आपण सांसारिक जीवनामध्ये जो गुरफटलेलो आहोत, तो सांसारिक जीवनामध्ये अनादी काळापासून विविध गोष्टींमध्ये गुरफटलेला आहोत, गुंतलेला आहोत, ते जाळं कुठंतरी दूर होईल. खऱ्या अर्थानं व्यावहारिक जीवनातलं जर उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर जर मांडायचं झालं तर काही शिकार करणारी व्यक्ती पक्ष्यांना जनावरांच्या शिकारीसाठी वाघूर लावतात, त्याला जाळं म्हणतो आपण. त्याच्यासाठी ते शिकार पडेल आणि ते मांस भक्षण करतील, बरोबर आहे. हे लोक त्या प्राण्यांसाठी जाळं मांडतात की त्या जाळ्यामध्ये कोण गुंतलं पाहिजे, कोण गुंतलं पाहिजे, कोण तर शिकारी नाही गुंतलं पाहिजे. शिकार गुंतली तर त्याचा फायदा आहे. आजची परिस्थिती विचार करा, त्या शिकार करणाऱ्यानं त्या पक्ष्यांसाठी म्हणा त्या जनावरांसाठी म्हणा वाघूर मांडलेलं आहे की ज्याच्यामध्ये गुंतील आणि त्याला घेऊन मी मांस भक्षण करणे हे त्याचं ध्येय उद्दिष्ट आहे. पण आजच्या कोणी नाही रे, या कलियुगामध्ये कोणीही कोणाचं नाही. या कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल आणि टाकलेल्या जाळ्यातून जर सुटायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल, माऊली अभंगाच्या द्वितीय चरणात सांगता येईल. या संसार बंधनातून आपल्याला कोणीही सोडवायला येणार नाही. त्याची आपल्याला सोडवण करायची असेल, अनादी काळापासून आपल्या डोक्यावरती असलेली ही संकट संसार बंधनामध्ये माऊली ज्ञानोबरायांना मुळीच असं म्हणायचं नाही की संसार सोडून द्या आणि संसार करू नका. माऊली ज्ञानोबराय ह्या संदर्भात अजिबात चिंतन आणि विचार सुद्धा करत नाही. संसारामध्ये बंधनं अनेक प्रकारची आहेत. मग आर्थिक बंधनं असतील, सामाजिक बंधनं असतील, अन्य काही वैयक्तिक बंधनं असतील की ज्या गरजा पूर्ण झाल्या नाही आणि म्हणून त्याच्यापासून आम्ही गुरफटलेलो आहोत. सांसारिक जीवनामध्ये आमिष दाखवणारे ही बंधन आहेत. जसं एका ठिकाणी महाराज सांगतायत की आमिषाच्या मिसे गळ गेले मासा, फुटोन या घसामुळे मरण पावे, अशी परिस्थिती सांसारिक जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि हेच सांसारिक जीवनातून जसा माशाला ज्या वेळेस गुंतवायचं झालं, गळ टाकायचं झालं तर पहिलं त्या गळाला कणिक लावावं लागतं
आणि ते कणिक आणि गळ एकदाच पाण्यात टाकावा लागतो आणि त्यावेळेस ते बघितल्यानंतर मासा येतो, तो कणिक खाण्यासाठी येतो परंतु गळाला डुबतो आणि तिथे मरण पावतो. अशी अवस्था आजच्या कलियुगामध्ये आपली बघायला मिळते की कुणीतरी कसा तरी व्यक्ती येतो आणि आपल्याला त्या ठिकाणी सांगतो की बाबा हे कर, बाबा ते कर, बाबा. अरे बाबा, अनादी काळापासून माझ्या संतांनी आम्हाला अनेक काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि संतांनी अनेक मार्ग सुद्धा दाखवलेले. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत दे. ही संतांची भूमी आहे, हे राष्ट्र संतांचा आहे, हा देश संतांचा आहे. भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा. इसी संदेश में संत महंत संतों का उजियारा, उजियारा भारत देश हमारा. ही जी संतांची भूमी, या संतांनी आम्हाला अनेक व्यवस्थितरित्या मार्ग दाखवलेला आहे. आम्ही त्यांच्याच मार्गावरती चालू, कारण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोणी कुणाचं नाही आणि या कलियुगामध्ये असलेले क्षणिक सुख हे क्षणिकच आहे. हे दीर्घकाळ टिकणारं सुख नाही. संसारिक जीवनामध्ये असे काही घटना आहेत की फक्त ते दिसायला आहे, वास्तविक असायला नाही, क्षणिक आहे. काही मिनिटापुरतं, काही दिवसापुरतं, काही महिन्यापुरतं आयुष्यभर सुख मिळत नाही आणि सुख बघायला सुद्धा मिळत नाही, भोगायला सुद्धा मिळत नाही. बापांनो सज्जन हो, व्यावहारिक जीवनात जर आपल्याला दृष्टांत द्यायचा किंवा एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा की हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुम्हा सर्व गुणीजन मंडळी आहात, ज्ञात आहात, समजणारे आहात. या कलियुगामध्ये असं एक अमृत पिलं जातं की जे अमृताचं जर अ आणि मुख केलं तर त्या ठिकाणी वेगळा अर्थ होऊन जातो. अमृत नावाचं जे या कलियुगातलं वेगळं अमृत आहे, जे अनेक लोक त्या अमृताकडे जातात, वेगळं अमृत आहे. पूर्वीचं अमृत वेगळं आणि आताचं अमृत वेगळं. अर्थात मला सांगायचं तात्पर्य एक आहे की लोक व्यासनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात जात आहेत. ती व्यासनाधीनता म्हणजेच अमृत या कलियुगातले. हे अमृत आपल्याला तारणार नाही. असंच व्यावहारिक जीवनातलं एक उदाहरण आहे की आपल्याला समजेल की सुख हे क्षणिक आहे, असायला आहे, दिसायला आहे, असायला नाही. याचा उलट थोडस काय आहे, असे दोन व्यक्ती मद्यपान प्राशन करून अगदी रात्रीच्या वेळेस, अगदी पौर्णिमेच्या दिवशी अगदी रस्त्याने जातात.